धुळ्यात महिला बचत गट आक्रमक झालेत। उमेद योजनेअंतर्गत कथित गैरव्यवहाराची चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून कारवाईला दिरंगाई पाहायला मिळते। दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आहे। तक्रारींची दखल न घेतल्यास 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय। माननीय मुख्यमंत्री साहेबांचं जे धोरण आहे, माझी लाडकी बहीण आणि महिला सक्षमीकरणासाठी जे काही सगळ्या योजना राबवल्या जातात, पण आज महिला निराश होत आहेत की या लाडक्या बहिणी या खरोखर लाडक्या बहिणी आहेत का फक्त नावाने आणि काही उपयोगापुरत्या लाडक्या बहिणी आहेत, असा प्रश्न हा निर्माण होतोय। आणि या प्रश्न निर्माण व्हायला जबाबदार हे धुळे जिल्ह्यातील जिल्हास्तरीय सगळे शासकीय अधिकारी आहेत। 15 तारखेला माननीय पालकमंत्री जयकुमारजी रावल साहेब यांच्या उपस्थितीत कलेक्टर ऑफिसला सामूहिक आत्मदहन करणार आहोत। तर दुसरीकडे भंडाऱ्यात उमेदच्या निधीच्या गैरवापराचा खरं तर आरोप पाहायला मिळतोय। टायर दुकानदार चालकाकडून निधी वळवल्याचा आरोप आहे। उमेदच्या अधिकाऱ्यांना 3 लाखाची रक्कम RTGS न वळवण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली। ग्रामीण भागातील महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून उमेद अभियान राबवले जाते। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत चालणाऱ्या या योजनेत महिला बचत गट आणि प्रभाग संघांना निधी दिला जातोय। मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शिखर महिला प्रभाग संघाच्या निधीच्या व्यवहारावरून आता गंभीर आरोप करण्यात आले। इथले विवेक बोंद्रे सांगतात की आम्ही कमिटी केली। कमिटी कोणाची केली? त्या ठिकाणी तुमच्या जिल्हा ग्रामीण यंत्रणा विकासामध्ये असणारे जे कर्मचारी आहेत त्यांची, आणि सांगतात लोकांना की कमिटी केली, परंतु अजून त्या कमिटीला माननीय सीओनी रीतशीर परवानगी दिली नाही। तर चौकशी अजूनही ती थंड बसत्यात आहे। नंबर 2, विवेक बोंद्रे स्वतःला सांगतात की त्यांचे स्वतःचे भाऊ हे मंत्रालयामध्ये उपसचिव आहेत। माझं कोणी वाकडा करू शकत नाही, आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांना आम्ही निवेदन करतो आहे। प्रधान सचिवांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे की याची चौकशी करावी आणि योग्य जो आहे, जे सत्य आहे ते बाहेर येऊ द्यावं। मागच्या काही वर्षामध्ये उमेदची जी चळवळ आपल्या राज्यामध्ये चालू आहे, त्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळालेला आहे। काही अतिशय उत्कृष्ट काम करणारे महिला बचत गट चांगल्या पद्धतीने आपला व्यापार करतायत, व्यवसाय करतायत। परंतु याच्यामध्ये जर का ह्या योजनेमध्ये काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी घोळ केला असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।